नमस्कार. श्री संत सद्गुरू सखाराम महाराज अंमळनेर सेवा संघ चाळीसगावच्या वतीने 2014 मध्ये श्री महाविष्णू याग यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या आयोजनानंतर आज अधिक मासानिमित्त दिनांक 25, 26 व 27 मे 2026 रोजी चाळीसगाव नगरीमध्ये श्री संत सखाराम महाराज सेवा संघ चाळीसगावच्या वतीने नवकुंडी श्रीराम याग प्रवचन व कीर्तन सोहळ्याचे भव्य व दिव्य आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमामध्ये श्रीराम यागानिमित्त 9 कुंडांचे प्रयोजन करण्यात आलेले असून 9 कुंडांवरती सुमारे 108 यजमान दाम्पत्य त्या ठिकाणी पवित्र हवन करणार आहेत. 25 रोजी सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत हवन चालेल. दुपारी 4 वाजता हरिभक्तपरायण समीहन महाराज चंद्रशेखर आठवले यांचे रामायणावरील आधारित प्रवचन 25 व 26 रोजी संपन्न होईल. तर रात्री 8 वाजता 25 रोजी हरिभक्तपरायण वेदभूषण श्री उद्बोध महाराज पैठणकर यांचं सुश्राव्य कीर्तन त्या ठिकाणी संपन्न होणार असून दिनांक 26 रोजी सकाळी 8 ते 1 हवन, दुपारी 4 वाजता प्रवचन, संध्याकाळी 8 वाजता रात्री हरिभक्तपरायण पराग महाराज चातुर्मास्य आणवे पंढरपूर संस्थान यांचं कीर्तन होईल. दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी हवन होऊन यज्ञाची पूर्णाहुती व सांगता होईल आणि सकाळी 10 वाजता हरिभक्तपरायण गुरुराज महाराज देगलूरकर यांचं काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. दिनांक 25 आणि 26 रोजी संध्याकाळी 6 वाजता श्री सद्गुरू संत सखाराम महाराज गादीपती श्री संत प्रसाद महाराज यांचा हरिपाठ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या 3 दिवस चालणाऱ्या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये अनेक आध्यात्मिक कार्यक्रम, जप, होम हवन, कीर्तन प्रवचन, अर्चन विधी असे अनेक धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. दिनांक 27 मे 2026 रोजी पूर्णाहुती झाल्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील पंचक्रोशीतील तथा सर्वच भाविक भक्तांसाठी म्हणून या ठिकाणी विनंती की आपण या चाळीसगावमध्ये होणाऱ्या या अशा भव्य व दिव्य यज्ञ यागाच्या कीर्तन प्रवचनाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा, दर्शनाचा लाभ घ्या, महाप्रसाराचा लाभ घ्या आणि आपलं जीवन हे त्या ठिकाणी अधिक सुखकर करण्यासाठी, परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, सद्गुरू सखाराम महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण अवश्य येण्याचे करावे अशी श्री संत सखाराम महाराज सेवा संघ चाळीसगाव यांच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत.